जय श्री कृष्ण सर्वांना. हो, मी म्यूट करते सर्वांना. आणि कल्पनाताई आल्यात का? हो हो. कल्पनाताई, हो. मी अनम्यूट, हा, अनम्यूट होऊन जा. ठीक आहे. तुमच्याकडूनच आवाज आहे का ताई? कल्पनाताई, तुमच्याकडून आवाज आहे का? हो हो. येतोय का? हो, तुमचा आवाज येतो, पण कोणी बोलताय का आतमध्ये? हा, मी दरवाजा बंद करते. हा, ड्युटी चालेल. चालू आहे मुला. हा हा हा. अच्छा, दरवाजा बंद केला. ओके ताई, चालेल. करायचं सुरू? हो हो हो, आज 12वा अध्याय. हो. काय, कोणती प्रार्थना म्हणायची आधी? हा, तुम्हाला जी येते ती म्हणा, असं काही नाही. वसुदेव सुतम पासून म्हणलं तरी चालतं, कुठली पण चालू शकते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिघुलिया दिधलिया नुती दाटी ताटी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवना ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुढे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्निहाळे सोहम सिद्धीचे लढे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी वेळ काश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी 17वीचे स्तन्य देसी अनुवताचा हल्लरू कासी समाधी दिवशी बुजावणी म्हणून साधिका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली न सडी तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्याची दृष्टी सृष्टी दाता होय म्हणून यवे सीमते निज जनन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी भरवसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपदवी माये साहित्य सोनियाची आखाणी उघडवी दशेची औक्षोणी वेकवल्लीची लावणी हो दे सैन्य संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गणे निरंतर पाखंडाच्या दर्शने मोडी वागवद अव्वाटे कुतरकाची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र गावो सरते रणवे ओसजी श्रोते श्रवणेची हे मराठीची हे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा तू आपुले स्नेह पल्लवे माते पांगरुषी सदैवे तरी आता सिया गवे निर्विण माये
ये विनवेची ये विनविचेसाठी अवलोकले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीता त्याची उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणून साविया झाला आनंदू आता निरोपणी प्रबंधू अवधान दिजे अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः तरी सकळ विराधी राजू दो सोमवंशी विजय ध्वज दो बोलता झाला आत्मजो पांडू रूपांचा कृष्णा ते म्हणे अवधारले का आपण विश्वरूप मध दाविले हे नवल म्हणून निवियाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवय या लागी सोय धरली जिवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्तम आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा त्रुते पाववे वैकुंठा व्यक्त धरवंता गिरजे येथ पैजे वाणी शातुका तेजी वेगळी वाला एका म्हणून एक देशीय व्यापका सरिसा पाडू अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुडी घेतलिया एकीर माझ्या चित्ती प्रतीती आती जे निरुती परी पुसणे योगमती ते याची लागी जे देवा तुम्ही नावे क अंगीकारिले व्यापक जे साचची की कौतिक हे जाणवावया तरी तुझ लागी कर्म तुझी दयाचे परम भक्तीचे मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वी परी जे भक्त तुतेसी हरी बांधून या जिवारी उपासिती आणि जे प्रणवा पहिलीकडे वैकर्याची जे कानडे असी सांगडे नव्वेची जे वस्तू ते अक्षर जी व्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे तया तया आणि जी भक्ता एरान माझी अनंता कवणे योगू तत्वता जाणीतला सांगा या किरटीची या बोला तो जगत बंधू तो संतोषला म्हणे तो कृष्ण भला जाणसी करू श्री भगवान वाच मय्यावेश्य मनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः तरी अस्तुगिरीची उपकंठी रिगलिया रवी बिंबा पाठी रश्मी जैसे कीर्ती संचरती गा वर्षा काळी सरिता तैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठकलिया सागरू जैसा मागिलही या निवारू ये गंगेची ऐसा वडिवरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त जे रात्रंदिवस न म्हणतो उपासिती या परी जे भक्त आपण प्रेमज देत तेची मी योगयुक्त परम बाणी एत्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः आणि एरतेही पांडवा जे आरोडोनी सोहमभावा जोमती निर्वया अक्षरासी मनाची नखी लगे तेथ बुद्धीची दृष्टी नरिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल परी ध्यान कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीशी मजवाडे कवणेही नोहे जया सर्वत्र सर्पपणे सर्वाही काळी असणे हे पाहुणे चिंतवणे हिमकुटी जाहले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना जे चळे ना ढळे सरे ना मळे ते आपुले निवळे अंगविले जिही जे पै वैराग्य महापावके जळुनी विषयाची कटके अंध फलितवके इंद्रिये धरली मग संयमाची थाटी सुनी मुरडली उपरिठी इंद्रिय कोडली कपाटी हृदयाची अपा अपानीचिया कवाडा
लावणी आसन मुद्रा सुहाडा, मूळ मूळ बंधाचा हुडा पन्नासीला. आशेचा आशेचा लाग तोडिले, हृदयाचे कडे धाडिले, निद्रेचे निद्रेचे शोधिले काळवखे. वज्राग्नीची ज्वाळी, करुणी सप्तधातूंची होळी, व्याधीच्या शिराळी पूजली यंत्रे. मग कुंडलिनीची टेंभा, आधारी उभा केला उभा, तया चोदविले प्रभा नियमांतरी. अर्थ वाचू का ताई आता? हो ताई, अर्थ वाचायचा. एक एक श्लोक वाचून अर्थ वाचायचा होता, पण ठीक आहे, हरकत नाही. आता अर्थ वाचा पूर्ण. हो, हा. हे गुरु कृपा दृष्टे, तुझा जय जयकार असो. तू कशी आहेस? तर निर्मल, उदार, निरंतर दुःख रहित व आनंद देणारी अशी सुप्रसिद्ध आहेस. हे गुरु कृपा दृष्टे, विषयरूप सर्पाने दिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्या योगाने उतरते. तुझ्या प्रसाद रूपी लाटाचे स्नेहाने तुझ्यापासून सेवकाला योग सुखाचे चमत्कार प्राप्त होतात. व मी ब्रह्म व्हावे अशी जी सेवकाची हौस तीही तू पूर्ण करतेस. भक्ताला तू आपल्या योग शक्तीने अंकावर कौतुकाने बसवून हृदयाकाशी पाळण्यात आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. मन विषयापासून परामुख करून व आत्मज्योतीची ओवाळणी करून मन व पवन यांची खेळणी करतेस. आणि सेवकाकडून आत्मसुखाची बोळवणी लेवितेस. जीवन कलेचे अमृतपान देऊन हम सोहम या अखंड ध्वनीचा हातात खुळखुळा येऊन समाधी सुखाचा बोध करून निलवितेस. म्हणून तू साधकांची माता आहेस व तुझे पाय धरल्याने ज्ञान मात्राची प्राप्ती होते. याकरता मी तुझा आश्रय सोडित नाही. हे सद्गुरु कृपा दृष्टे, तुझी ज्याच्यावर दया होते तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करताच होतो. म्हणून हे श्रीमान अंबे, तू सेवकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस. या गीतेचा अर्थ सांगण्याची मला आज्ञा दे. माते, या माझ्या ग्रंथात नवरसांचे सागर, अलंकाराच्या खाणी व भावार्थाचे पर्वत निर्माण कर. देश भाषरूप जमिनीत अलंकार रूप सोन्याच्या खाणी उकळून विचार रूप वेलींची दाट लावणी कर. त्यात संवाद रूप फळांचे ठेवे आणि व मार्मिक अर्थरूप सतत राहणाऱ्या अशा पुष्कळ बागा लाव. पाखंड रूपी दरडी व वितंडवाद रूपी आडदाढा सोडून मोडून कुतर्क रूपी दुष्ट हिंसक जनावरे नाहीतशी कर. मला श्रीकृष्णाचे गुण नेहमी गाण्यास उद्युक्त कर व श्रोत्यांना श्रवणरूपी राज्यावर बसव. मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या स्वस्थ कर व सर्व लोकांनी सुखाच्या देण्या घेण्याचा व्यापार करावा असे कर. हे सदैव गुरु कृपा दृष्टे, माये तू आपल्या कृपारूप पदाने मला पांघरून घालशील तर याप्रमाणे ग्रंथ निरूपांतिक सर्व मी उत्पन्न करीन. एवढी विनंती ऐकल्याबरोबर कृपा दृष्टीने ज्ञानेश्वराकडे अवलोकन करून असे भाषण केले की तू आता गीतेचा अर्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, हा माझ्यावर प्रसादच झाला आहे. त्यामुळे आनंद पाहून मी आता गीतेच्या अर्थावरील कविता सांगेन. तिकडे लक्ष द्यावे. सर्व वीर्य शिरोमणी सोमवंशाचा विजय ध्वज व पंडूचा मुलगा जो अर्जुन तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, ऐकले का? तुम्ही जे मला विश्वरूप दाखविले ते अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तात भीती उत्पन्न झाली आणि तुमच्या या सगुण मूर्तीची सवय असल्यामुळे माझ्या मनाने तिचीच आवड घेतली. परंतु देवा, तुम्हीच माझा निषेध केला तरी साकार व निराकार ही दोन्ही रूपे निसंशय तुमचीच आहेत. भक्तीने सद्गुण रूपाची व योगाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठ नायका श्रीकृष्णा, तुमची प्राप्ती करून घेण्याकरता या दोन वाटा असून साकार व निराकार हे दोन उंबरे आहेत. हे पहा,
100 भार वजनाच्या सोन्याच्या गटास जो कस लागतो, तोच कस या गटातील थोडे सोने निराळे करून त्यास लाविला तरी लागतो. म्हणून व्यापक अथवा एकादशी रूपाची योग्यता सारखीच आहे. अमृताचा अमृताच्या समुद्रात जे सामर्थ्य आहे ते चुळकाभर अमृतातही आहे. आणि माझ्या मनाचा अनुभव खरोखरच आहे, खरोखरच हाच आहे. पण याच करता मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे. देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक रूप धारण केले होते तेच तुमचे खरे स्वरूप किंवा ती लीला आहे हे समजण्याची माझी इच्छा आहे. तर जो आपली सर्व कर्मे तुमच्या करताच करतो, त्याला तुमच्याशिवाय श्रेष्ठ असे जगात दुसरे काही नाही. व ज्याने आपले सर्व मनोधर्म पूर्ण तुमच्या भक्तीला विकले आहे, याचप्रमाणे हे श्रीहरी जे भक्त सर्वतोपरी तुमची मूर्ती हृदयात धरून उपासना करतात आणि जे तुमचे स्वरूप ओंकारा पलीकडे असून वाणीने वर्णन करण्यास अशक्य व कोणासही वस्तू बरोबर ज्याची तुलना होत नाही, जे अविनाशी, निराकार, स्थलरहित व नामरहित आहे आणि ज्याची ज्ञानी लोक स्वभावाने उपासना करतात, त्या ज्ञानांमध्ये व भक्तांमध्ये हे श्री अनंता, खरा योग कोणा समजला ते सांगा. अर्जुनाच्या या बोलण्याने जगत बंधू श्रीकृष्ण संतोष पाहून म्हणाले, वाह वाह, प्रश्न करण्याची शैली तर तुला फार चांगली साधली आहे. हे पहा, अस्तमानाच्या समयी सूर्यबिंब नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या मागे किरण जातात, किंवा अर्जुना, पावसाळ्यात नदी अधिक वाढते, त्याचप्रमाणे माझी भक्ती करताना त्याच्या ठिकाणी नित्य नवी श्रद्धा दृष्टीस पडते. अथवा समुद्रास मिळाल्यावरही जिच्यामध्ये मागून अनिवार लाटा येतच असतात, त्या गंगेप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी पूर्ण प्रेम भाव उचंबळत असतो, तसेच दिवस व रात्र मनात न आणता काया वाचा मने वरून करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात, आणि याच प्रमाणे जे भक्त आपणा स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात, त्यांनाच मी परम योगयुक्त असे समजतो. आणि अर्जुना, दुसरे जे माझे ज्ञानी भक्त आहेत, ते आपण ब्रह्म आहोत अशी वृत्ती धरून निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करीतात. जे मनाला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते इंद्रियांना कसे समजेल. परंतु ध्यानासही गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही व त्याला कोणाचाही आकार नाही, जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व त्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते, जे कधी झालेली नाही व होणारही नाही, तसेच जे आहे असेही नाही व नाही असेही नाही, म्हणजे ज्याच्या प्राप्तीशिवाय उपायच नाही, जे चालत नाही व हालतही नाही, जे संपत नाही व दूषितही होत नाही, ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले आहे. वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून जे आपले होरपळलेली इंद्रिय मोठ्या कष्टाने धारण करतात, मग आत्मसंयमाने पाशाने उपरटी करून हृदयाच्या गुहेत ती कोडतात. अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूलबंधाचे बुरुज उभे करतात. आशेचे संबंध तोडून व अधीरपणाने कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करतात. मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्त धातूंची होळी करून व्याधीचे शिरे षटचक्रात अर्पण करतात. मग कुंडलिनी टेंबा आधार चक्रावर उभा करून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. जय श्री कृष्ण. खूप फास्ट वाचलं ताई, थोडं हळू घ्यायला हवं होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे या निमित्ताने. आणि हो. त्यामुळे आपण काय करतो, एक एक ओवी आणि त्याचा अर्थ पाहतो, म्हणजे मग हळूहळू होतं. हा, फक्त 50च ओव्या याच्यासाठी घेतल्या की 40 मिनिटामध्ये आपण 50च ओव्या घेतो, आणि त्या हो. आपल्याला पण समजल्या पाहिजे आणि दुसऱ्यांना पण आपण समजून समजल्या पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला वाचायच्या आहेत. आम्ही आता आधी पण होतो ना असं, तर 50 वाचायचं, मग नंतर त्याच्यावर कोणी पण बोलायचं, काहीतरी विवेचन करायचं, म्हणून ते मग दहा मला आता मिनिट तसं जात.
ते 10 मिनिट नंतरचे हा, असं म्हणून. हा. मला वाटलं हे पण तसंच असेल म्हणून अच्छा, ठीक आहे, त्याच्याकडे काही राहिले. प्रॉब्लेम नाही. पसायदान घेता. हो 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 चालेल. आधीचे व्हिडिओ आपण बघायचे, म्हणजे मग आपल्याला कल्पना येते की काय आहे काय नाही, ते पण लक्षात येतं आपल्या. हा, चालेल. हो. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अजे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजे आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपविजे विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजय होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार ताई. आपलं वाचन छान झालं, फक्त खूप खूप पटपट 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 झालं. म्हणजे मला त्यातली एक आपली गंमत म्हणून आठवली की लहानपणी आमच्या गावामध्ये बरीच मंदिरं असत. तर त्या मंदिरांमध्ये जेव्हा आम्ही दर्शनाला जात असत तेव्हा बरेच गावात काही लोक पटपट पटपट करून सर्व मंदिरांची दर्शनं करून येत असत. माझे आजोबा मात्र मला नेहमी, आम्हाला घरातल्यांनी नेहमी म्हणत की मंदिराचं दर्शन झालं ना की त्या पायऱ्यांवर बसा, काही मिनिटं बसून ठेवायचे. आणि बसून ठेवल्यानंतर आम्ही लहान मुलांना त्या मंदिराच्या याच्यावर काय काय लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये, कुठल्या संवत्सरात ते बांधलेलं आहे, कुणी बांधलेलं आहे, कसं बांधलेलं आहे, बरोबर, हे सर्व वाचायला लावायचे. तर दरवेळेला वाचायचेच तेच तेच. आणि मग ते मंदिराच्या खाली पायऱ्या उतरल्या की मग काय लिहिलं होतं हे सांगा असं म्हणायचे. तर असं दरवेळेला चालायचं. तर मी एकदा असंच गमतीने त्यांना विचारलं की बाबा असं का करता तुम्ही. तर त्यांनी मला सांगितलं, ईश्वराच्या दर्शनाला जाऊन नुसतं भोज्या करून यायचं नसतो, ईश्वर हा अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून त्या मंदिरात शांतपणे बसा, त्या त्या ईश्वराचा अनुभव घ्या. आता ते वाचायचं का आहे, तर त्याच्यामुळे तुमचं मन तिथं स्थिर होईल, काही वेळ त्या मनामध्ये ईश्वराचं स्मरण होईल, बरोबर. आणि त्यासाठी मुलांना मी तिथे बसायला लावतो, बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ज्ञानेश्वरी हे सुद्धा एक मंदिर आहे, बरोबर. हो. आणि त्या मंदिरात आपल्याला बोज्जा नाही करायचा, बरोबर. म्हणजे मी तुमच्यासाठी नाही सांगत ताई, नाही सर्वांसाठीच, नाही म्हणजे माझ्यासाठी पण तेच चांगलं आहे, बरोबर. समजलं की होतं चांगलं. महत्वाचं काय आहे पहा, की ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचून पटपट पटपट पूर्ण करणे हे आपल्या आयुष्याचं उद्देश नाही किंवा आपल्या उपक्रमाचाही उद्देश नाही. ओवीचा अर्थ आपल्याला समजणे स्वतःला, बरोबर. आणि ती ती स्वतःला समजणे, ती त्याच्यावर चिंतन करणे, मनन करणे आणि नंतर ती आचरणात येणे, हे आपल्या उपक्रमाचं मूळ उद्देश आहे, बरं. त्यामुळे तुम्ही 4 ओव्या जरी वाचल्या एखाद्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावर नीट विचार केला तरी मला, म्हणजे मला आवडेल स्वतःला.
बरोबर. आपल्या 50चं आपण जे उपक्रमात संख्या ठेवली ती म्हणजे तेवढी होऊ शकते असा अंदाज असल्यामुळे आपण तशी ठेवलेली आहे. तर माझी फक्त सर्वांना नम्र विनंती अशी आहे की कृपया हळू वाचा. उद्देश काय तर आपल्याला त्यातला प्रत्येक श्लोक प्रत्येक शब्द कळायला हवा. पहा म्हणजे आजचे जर का आपण ओव्या पाहिल्यात तर किती सुंदर प्रकारे माऊली आपल्याला सांगतात की पहिल्यांदा पहा, भक्तियोगाची सुरुवात करतानाच सुरुवातीला गुरूंचं महत्व विशद केलेलं आहे. म्हणजे गुरु कसे आहेत याचं महत्व विशद करताना किती उत्कृष्ट पद्धतीचे शब्द माऊलींनी वापरलेत. म्हणजे सांगण्यासारखं खूप सारखं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यात. म्हणजे ज्याला गुरु कृपा लाभली, ज्याला गुरु कृपेचा गुरुची कृपा दृष्टी लाभली, त्याला विषय रूपी सर्पाने दंश जरी केला, विषय रूपी सर्प आहे. विषय म्हणजे काय तर आपण ज्या इच्छा भोग आसक्ती आहे त्यांच्या सर्फानी विषय आपण इंद्रियांवाटे गेलो तर आपण त्याच्यामध्ये आपण मूर्छित होतो. म्हणजे आपल्याला कळत नाही आपण जीवनात काय करतोय. आणि त्याच्यामुळे जेव्हा गुरु कृपा होईल तेव्हा तो सर्पदंशाचं विष सुटायला लागतं. म्हणजे त्या विषयांपासून सुटका आहे. विष शब्द नाहीये. विष म्हणजे विष नसून तो शब्द विषय असा आहे. पहा म्हणजे बारकाईने लक्ष द्या शब्दाकडे. बरोबर. विषय रूपी सर्प आहे. बरोबर. म्हणजे काय की अनेक विषय जे काही आपल्याकडे आहेत म्हणजे म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्याविषयी माऊली इथे सांगतात. माऊली असंही सांगतात की प्रसन्नता रूप प्राण्यांच्या लाटेवर जेव्हा ती भरती येईल तेव्हा अध्यात्मातील जे त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक, अशा प्रकारचे ते त्रिविध ताप आहेत. ते त्रिविध तापांचा प्रत्येक शब्द सुद्धा सखोल आहे. म्हणजे आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आधी दैविक म्हणजे काय, आधी भौतिक म्हणजे काय, तर तो आता म्हणजे वेळेच्या अभावी मी सगळं सांगत नाही, पण तेही अभ्यासण्यासारखं नक्की आहे. आता अष्टांग योगाचं जे सुख आहे म्हणजे किती सुंदर प्रकारे त्यांनी ती गोष्ट ओवली आहे. पहा म्हणजे काय योग जो काही योगशास्त्र आहे आणि भक्तिशास्त्राचं प्रेम रूप आहे यांचा जो परस्पर संबंध आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या काही ओव्या करतायत. म्हणजे आधार चक्राच्या आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू भक्तांना कौतुकाने बसवतोस आणि त्यांना झोप येण्याकरता हृदय रूपी पाळण्यातून झोके देतोस. म्हणजे किती सुंदर, म्हणजे कल्पनाच किती सुंदर आहे. किंवा आत्मरूपी प्रकाशाच्या ज्योतीने त्या बालकांना ओवाळतोस आणि मन आणि प्राणरूपी निरोधाची खेळणी त्यांना खेळायला दिलेली आहेस. बरोबर. आणि स्वरूपानंदाने लहान मुलाला घालावयाचे दागिने त्या भक्तांच्या अंगावर चढवलेले आहेत. म्हणजे कल्पनेची ही अति उच्चतम अशीच कोटी आहे शब्दांची या. किंवा 17वी जी जीवन कला आहेत बरोबर, किंवा अनाहत ध्वनी. आता ध्वनीचे प्रकार दोन असतात. अनाहत ध्वनी म्हणजे कसा आहे, जो ऐकू येणारा ध्वनी ना ऐकायच्या पलीकडे असलेला ध्वनी. तर नाद म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय, अनाहत म्हणजे काय, कधीतरी मी वाटल्यास त्याच्यावर लिहीन एखादं मुद्दा, पण तोही समजण्यासारखा आहे. अनाहत ध्वनी हा एक स्वतःचा अभ्यासाचाच विषय. आणि समाधीच्या बोधाने ते स्वरूपी निज अवस्थेला जो पोचतो. बरोबर. साधकांना तू आई आहेस आणि सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणीच पिकतात आणि तू त्यांचा आश्रय घेतो. असा जो माझा गुरु आहे त्यांनी मला आशीर्वाद द्यावा. किंवा शांत आणि अद्भुत नवरसांचा जो काही समुद्र माझ्या ज्ञानेश्वरीत, म्हणजे तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण जेव्हा पाहतो तेव्हा ह्या रसांचं समुद्र म्हणजे उत्कृष्ट समुद्र आहे. म्हणजे सगळे सगळे रस नवरस वाङ्मयातले ज्ञानेश्वरीत आपल्याला मिळतात. आणि शोभतील असे अलंकारांच्या खाणी आहेत. म्हणजे किती अलंकार, किती उपमा दिलेले आहेत, किती दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत. म्हणजे खरंच ती खाणच आहे. म्हणजे कितीही काढलं, कितीही उपसलं, कितीही घेतले तरी कमीच. अशी ती ज्ञानेश्वरी आहे.
आणि गीतेतील मतलबाचे मोठे मोठे पर्वत, म्हणजे किती महत्वाचे सिद्धांत, महत्वाचं तत्वज्ञान, महत्वाचे ईश्वर म्हणजे काय सांगणं असेल, ब्रह्म म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आणि ते कसं करावं, याचे मोठे मोठे पर्वत सुद्धा ओलांडून माऊलींनी आपल्याला दिलेले आहेत. किंवा भाषा, मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये सोन्याची लगडच, म्हणजे सोन्याच्या खाणी आहेत. म्हणजे उपमा फार सुंदर आहे पहा. म्हणजे समजा योगशास्त्र हे सोन्याची लगड असेल आणि भक्ती हा घडवलेला अलंकार असेल, सुंदर सुंदर, म्हणजे बांगड्या असतील, गळ्यातलं असेल, नाकातलं असेल, हे सुंदर घडवलेले अलंकार आहेत. पण दोन्ही मधला जो कस आहे सोन्याचा, तो सारखाच आहे. आणि तो तो कस जो आहे तो ब्रह्मरूपाचा आहे, तो ब्रह्मसुखाचा जो कस आहे, असं ते वर्णन केलेलं आहे. म्हणजे अप्रतिम असं ते, म्हणजे प्रत्येक शब्दच अप्रतिम असा आहे. आणि हे गुरुमाते, मला तू काय कर की प्रेमरूपी पदराने माझ्या अंगावर पांघरून घाल आणि त्याच्यामुळेच मला बोलण्याची हे कर. त्यामुळे गुरु आता म्हणतात, आता माझं कौतुक पुरे बास झालं ज्ञानेश्वरा, आता गीतेच्या मूळ विषयाकडे ये आणि गीतेविषयी बोलायला सुरुवात कर. आता तेही सांगताना सुरुवात लगेच केली आहे माऊलींनी असं नाही, तर त्याच्या आधीही अर्जुनाचं कौतुक केलंय. काय सांगायचंय, तुम्ही आशीर्वाद दिला, तुम्ही महाप्रसाद दिला, म्हणून मी आता सांगतो. हे किती नम्र भावाने माऊली सांगत आहेत. आणि वर्णन करताना सुद्धा पांडुराजाचा विजयाचा ध्वज धारण केलेला असा जो अर्जुन आहे, त्याला विश्वरूप दाखवल्यानंतर भक्ती योगाकडे आणलेले. भक्ती म्हणजे काय की प्रेमाचं अत्योच्च प्रतीक म्हणजे भक्ती. आणि असं नेहमी म्हणतात की आयुष्यातली जी काही आपण प्रेम असतं आपलं, त्याला त्याच्या मुळाशी काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. म्हणजे पतीचा पत्नीशी असेल प्रेम, किंवा मुलांचं आईशी असेल, किंवा मुलांचं असेल, मित्रांचं असेल. व्यावहारिक जगामध्ये जे जे काही प्रेम म्हणून अस्तित्वात आहे, त्याच्या खाली, त्याच्या मुळाशी जे काही आहे तो स्वार्थ आहे. पण जगामधलं एकच प्रेम असं आहे की जे निस्वार्थ प्रेम आहे, ते म्हणजे भगवंत आणि भक्त याच्यामधलं. कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही गोष्टींची काही न मागता सुद्धा जे निर्व्याज निस्वार्थ असं जे प्रेम आहे, ते प्रेम फक्त पाहायला मिळतं, ते फक्त म्हणजे भक्त आणि परमेश्वर याच्यामधलंच आहे. म्हणजे खरं प्रेम कुठे असेल तर भक्त आणि ईश्वर याच्यामध्येच ते आहे. आता त्याच्या प्रेमाचे वर्णन करताना किती सुंदर केलंय की सगुण रूप मला दाखव. बरोबर, निर्गुण रूप जे काय हे, त्या अव्यक्त रूपाने तू जरी असलास, तू योगाच्या अव्यक्त रूपाने प्राप्त होतोस. पण भक्तांना तुझं सगुण रूपच अधिक प्रिय आहे, कारण त्याच्यातच ते जास्त रमलेले आहेत. म्हणजे तू व्यक्त पण आहेस, अव्यक्त पण आहेस. बरोबर. आणि त्या तुझ्या उमऱ्यात सोडणारे, म्हणजे निखालस तुला प्राप्त करणारे, करून देणारे भक्त आणि योग, असे जे दोन मार्ग आहेत, बरोबर, त्याच्यातील जो काही फरक आहे तो पण माऊली फार सुंदर प्रकारे सांगतात. किंवा अमृताच्या समुद्रामध्ये सामर्थ्याची थोरविती किती, तर अमृताचं चुळूकभर जरी अमृत पेलं तरी पुरेसं आहे. म्हणजे अमृताच काही घटाघटा खूप पेण्याची काही गरज नाही. आणि भगवंत त्या अमृताचा समुद्रच आहे. तर एक चुळूकभर जरी त्या परमेश्वराची दृष्टी पडली तरी कितीतरी फायदा आपल्याला, म्हणजे आपण सर्व काही मिळवल्यासारखं आहे. आणि त्यामुळं हे महाराज माझ्या चित्तामध्ये व्यक्त अव्यक्त अशी दोन्ही रूप एकातच सामावलेली आहेत. आणि म्हणून हे योगेश्वरा, आपल्या विचाराच्या एवढ्याच करता मी फक्त हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की भक्त तुझ्या प्राप्ती करताच कर्म करतात, तुझी परमगती प्राप्त होण्याकरता संकल्प करतात, विकल्प करतात, आणि अंतःकरणात दृढ भावनेने तुला धारण करतात. अशा प्रकारचं भक्तीचं वर्णन माऊली इथं करतात. म्हणजे फार सुंदर असं वर्णन आहे. म्हणजे त्यातला प्रत्येक शब्द हा मोती आहे. म्हणजे काय, किंवा त्या हिऱ्याला इतके सुंदर पैलू आहेत. फक्त माझं म्हणणं आहे की तो हिरा पहा, त्यातला प्रत्येक शब्द समजून घ्या, त्यातला प्रत्येक कस समजून घ्या, तर त्यातलं सौंदर्य तुम्हाला कळेल. म्हणजे फुलांच्या बागेत जाऊन फूल निरखायचं कसं,
हिऱ्यांच्या खाणीत जाऊन हिरा पाहायचा कसा, बरोबर, निसर्गात जाऊन निसर्गाचं सौंदर्य पाहायचं कसं, नदी किनारी शांत बसून नदीचा प्रवाह अनुभवायचा कसा, म्हणजे हा अनुभव तुम्ही आयुष्यात कधी स्वतः घेऊन पहा. नदीच्या काठी बसा, नदीत पाय सोडा आणि फक्त नदीचा निखळपणा अनुभवा. हा अनुभव ज्या माणसाने घेतला त्याला आयुष्याचं सौंदर्य कळतं. तसंच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी ही अखंड वाहणारी नदी आहे. त्या नदीचा तो निखळपणा, त्याचा खळखळाट, त्याचं त्याचं ते सौंदर्य पाहायला शिका, असं मला तुम्हाला म्हणजे कळकळीची मनापासून विनंती आहे. की अशी का मी विनंती करतो, कारण तिथलं सौंदर्यच तितकं सुंदर आहे. आणि तुम्ही 2 क्षणी जरी त्यातला ईश्वर पाहिलात, एखाद्या ओळीतला ईश्वर जरी पाहिलात, तरी ईश्वराची प्राप्ती होऊन जाईल. आयुष्याचं सगळं सार्थक होऊन जाईल. बाकी काही करायची गरज उरणार नाही, याची मी खात्री देऊ शकतो तुम्हाला. अशी ती ज्ञानेश्वरी, अशी ती माऊलींची ज्ञानेश्वरी आहे. बाकी म्हणजे मी माझे 2 शब्द थांबवतो इथे. आपण इतरही अभ्यासू साधक आहेत, त्यांनी आपले भावना व्यक्त कराव्यात असं मी सांगतो. रामकृष्ण हरी. खूप छान दादा. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हँड रेज करा प्लीज, कोणाला जर काही सांगायचं असेल तर. विद्याताई, अनम्यूट व्हा तुम्ही. दोघी जणी अनम्यूट व्हा. दोघींना रिक्वेस्ट पाठवली आहे. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. विश्वरूप दाखवल्यानंतर भक्तियोग हे करायचा. भक्ती म्हणजे भगवंतानीच जन्माला घातल्यासारखी सांगितलं त्यांनी. लौकिकातली आई आणि अलौकिकातली सद्गुरू. तर मग लौकिकातली आई जशी मुलाला वेगवेगळे खेळणे, वेगवेगळ्या याच्यातून हे दाखवती, तसं आज उद्या आली अलौकिकातलं बाबांनी. हा बोला ते. हा. तसं अलौकिक सद्गुरू आणि तो भक्तासाठी काय करतो, तर भक्त नाहीच आहे आई. आणि श्रीकृष्ण सद्गुरू समजायचा की माऊली, तो नाही समजायचा. माऊलींनी जसं निवृत्तीनाथांना सद्गुरू समजलं, श्रीकृष्ण विश्वरूप सगळ्यांना नाही दाखवणार किंवा भक्त सगळ्यांना नाही करणार. आपण देव म्हणू, तो भक्त म्हणू, पण त्यांनी सांगितलं की देवाने आपली आठवण काढल्यावर तो भक्त. तसे देवाला भजणारे खूप असतात, पण एखादाच एक असा असतो जे देव त्याला भजतो. तर मग म्हणून माऊलींनी काय सांगितलं, शरीर रूपी सद्गुरू सांगितला. आणि आई जशी मुलाला वेगवेगळे खेळणे दाखवती, वेगवेगळं रिझवती, तसं माऊलींनी ह्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या रूपाने रिझवलेले आहे. तर जय जय ओ शुद्ध आहे. खूप 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 अतिशुद्ध झाल्याशिवाय सद्गुरू सापडतच नाही. कुठं क्लेश, कुठं काय द्वेष, कुठं मत्सर काही राहिला तर तो ती सद्गुरूची प्राप्ती होत नाही. कारण आपल्याला त्या परब्रह्माची प्राप्ती करायची आणि त्या परब्रह्म मिळवण्यासाठी तेवढं शुद्ध पाहिजेच. कुठलंही भांड घेऊन गेले काही हे केलं, त्यांनी सांगितलं आपल्याला वाघिणीचं जर दूध आणायचं असलं तर सोन्याचं भांड पाहिजे, कारण ते वाघिणीचं दूधच काढणं खूप याचं आहे, कष्टाचं आहे, खूप पराक्रमाचं आहे. आणि ते ते दूध कोणत्याही भांड्यात राहत नाही, कारण भांड फुटून जातं. तसं सद्गुरू करायचं, अलौकिक परब्रह्म अलौकिक स्वरूप आपल्याला मिळवायचंय. त्यामुळे सद्गुरू करताना सुद्धा तो अलौकिकच असणार. म्हणून विषय वेळे मिठी दिल्ली अनुठी ताठी. आणि विषय रूपी यांनी सांगितलं दादांनी की आपल्याला मिठी मारलेली कुणी सापानी, आणि ती भगवंताच्या कृपा दृष्टीने निर्विश्वय. तो जो आपल्याला विषय वेगवेगळे रस रूप गंध कान नाक हे पंच इंद्रिय पंच विषय आणि मन असे 11 असे जे विषय ह्यांनी आपल्याला काय झालेले, खूप खूप ग्रासलेले. एक 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 शुद्ध. आई जेव्हा मांडीवर मूल घेते तेव्हा ती एक शुद्ध करत बसती ना, का आहे तसं घेती पण त्याला शुद्ध करते. तिला माहिती याला आंघोळ घालायची, याला स्वच्छ करायचं, आणि मग त्याला वेगवेगळ्या नादी लावून वेगवेगळी खेळणी देऊन मग त्याला मांडीवर बसवायचं, मग त्याला घास घालायचे.
आता भक्तीचा घास घालायचा आहे आणि हे विश्वरूप दाखवलं हे पण त्याच्या याला उतरायचंय आणि ते त्याला सारस्वत म्हणजे